बोला कानबाई माता की जय, कनेर बिजोरा की जय. हो झाली संध्या तिकडे चहा पाण्याला आले होते तेव्हा आमच्या घरचे जे आहेत गृहमंत्री आमचे तिकडे कानोड माताच्या दर्शनाला जाणार आहात. आल्या येशी तेव्हा आपण पाहत आहात बाहेर गावून आलेली ही सर्व पाहुणे मंडळी आता संध्याकाळी 6 वाजतापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत असा हा जेवणाचा कार्यक्रम असतो. जेवणाचा म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच म्हणजे रात्री 9 वाजता भजनाचाही कार्यक्रम असतो. नमस्कार भाऊ. आपलं नाव? नमस्कार नमस्कार. बोला भाऊ. आपलं नाव? माझं नाव सुनील रघुनाथ क्षीरसागर. आपल्याकडे हा जो कानोड माताचा देव असते याची सुरुवात कशी झाली आपल्याकडे? कोणी सुरुवात केली? केव्हापासून सुरुवात केली? या देवाबद्दल काहीतरी तुम्ही आमच्या श्रोत्यांना आमच्या चॅनल मार्फत काही माहिती सांगू शकता का? ते आमच्या आजोबांनी सुरुवात केलेली आहे. आजोबा म्हणजे वडिलांचे वडील? वडिलांचे वडील. त्याच्या अगोदर बी त्यांची सुरुवात चालू होती. अच्छा, तर हा कानोड माताचा देव आहे तर याची सुरुवात अंदाजी कोण्या सालापासून झाली होती? एवढी तर आयडिया नाही तर पण आम्ही जेव्हापासून म्हणजे जन्मलो तेव्हापासून बघत आहे की आमच्याकडे कानोड देव चालू होता. आपल्याला हा जो आपण कार्यक्रम करता तर या देवाचा काही साक्षात्कार आहे का? आपण हा देव दरवर्षी साजरा करता, एवढा खर्च करता, तर याच्याबद्दल काही आपली काही भावना आहे काय? तसं काही नाही. पारंपरिक नुसार म्हणजे कुलदेवता आपण पूजा करावं, 1 वर्षानंतर काही नाही अनुदान त्या हिशोबाने आम्ही चालूच ठेवतो. अशा तऱ्हेने सुनील भाऊ क्षीरसागर यांनी दिलेली कानोड माता देवाविषयीची ही माहिती आपण आज ऐकली आहे. आपल्याकडे हा जो देव आहे कानोड माताचा हा आपण किती वर्षापासून, केव्हापासून आणि या देवाची सुरुवात आपल्याकडे कोणी केली होती? म्हणजे ही देवाची सुरुवात माझ्या लग्नाआधीपासून सुरू आहे आणि सुरूच आहे. म्हणजे तुमचे सासरे बुवा, तुमची सासूबाई त्यांच्या पहिलेही चालू आहे की त्यांनी सुरू केली? नाही, त्यांच्या अगोदरपासून पण आहे आमच्याकडे. तेव्हा या देवाचा महाप्रसाद म्हणून आपण काय करत असतो? देवाच्या महाप्रसादात काय काय पदार्थ असतात? साखर असते, पुरणाची पोळी असते, कस्तुरी असते, नारळ असते. बाहेर कोण पाहुणे बोलावतात? हो, सगळे तुमचे पाहुणे. दिलेली माहिती आमच्या चॅनल मार्फत आम्ही त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. नमस्कार. धन्यवाद.